नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये फारशा अपडेट आलेल्या नसल्या कारणाने आम्ही अपडेट देऊ शकलो नाही। मात्र 2-3 दिवसांमध्ये पेसा व नॉन पेसा जिल्हा परिषदेत विविध अपडेट आलेले आहेत। यामध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये सर्वात प्रथम पालघर जिल्हा परिषदेत पुढील पदांपैकी पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य, तसेच शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी आणि लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक यावरील 7 पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे या 7 उमेदवारांचे लवकरच समुपदेशन पूर्ण होऊन ऑर्डर देण्यात येतील। तर यापुढील माहिती ही रत्नागिरी जिल्हा परिषदेत पुढील 2 पदांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून यामध्ये आरोग्य सेवक पुरुष 40% या पदासाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली असून उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे व त्यांच्या 2 साक्षांकित प्रतीसह दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या यादीतील अंक क्रमांक 1 ते 48 उमेदवारांनी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपस्थित राहायचं आहे। तसेच या जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष 50% या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली असून उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांच्या 2 साक्षांकित प्रतीसह दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता श्री श्यामराव पेजे सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहायचं आहे। तर यापुढील अपडेट ही ठाणे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी काही उमेदवारांनी नकार दर्शविल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी संधी दिलेली असून या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। याचप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी काही उमेदवारांनी नकार कळवल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी कळविलेल्या व 3 वेळा गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना परत एकदा संधी दिलेली आहे, त्याची यादी प्रकाशित झालेली आहे। तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य व ग्रामीण पाणी पुरवठा या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणार असून याची यादी जाहीर झालेली आहे। विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता या पदाची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे आणि पशुधन पर्यवेक्षक या पदाची कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। यापुढील माहिती ही नाशिक जिल्हा परिषदेतील अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। तसेच स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता या उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच अपात्र यादी जाहीर झालेली आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची सुद्धा अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच अपात्र यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर मित्रांनो, यापुढील अपडेट ही छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली असून या आरोग्य सेवक पुरुष 40% अधिक 10% या उमेदवारांना पदस्थापना देण्यात येणार असून समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत यादी जाहीर झालेली आहे। तसेच आरोग्य सेवक महिला या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली असून या आरोग्य सेवक महिलांना पदस्थापना देण्यात येणार आहे, त्यामुळे समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत यादी जाहीर झालेली आहे। मित्रांनो, आपण या सर्व याद्या डिस्क्रिप्शन लिंकमधून डाउनलोड करू शकता। तसेच यापुढील अपडेट ही अमरावती जिल्हा परिषदेतील बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी यादी जाहीर झालेली आहे। तसेच आरोग्य सेवक महिला व अंगणवाडी पर्यवेक्षिका उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेली आहे। मित्रांनो, मी याआधी वेळोवेळी सांगितलेले आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती आपल्याला आपल्या मेलवर दिली जाते, त्यामुळे ज्यांचे कोणाचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राहिलेले असतील त्यांनी आपला ईमेल ID वेळोवेळी चेक करा। तर यापुढील अपडेट ही जालना जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक यांची कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची नवीन सुधारित यादी प्रसिद्ध झालेली आहे। तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। यापुढील अपडेट ही बीड जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष 50% या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी होणार असून याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर यापुढील माहिती बुलढाणा जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष 50% या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे। तसेच मित्रांनो, यापुढील माहिती ही आपण दिली होती, तरीही धाराशिव जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक महिला आरोग्य सेवक पुरुष 40% व 50% यातील काही उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले असून राहिलेल्या पदापैकी आरोग्य सेवक पुरुष 50% यांचे उद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर यापुढील माहिती ही परभणी जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष 50% यावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणार असून दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता आरोग्य विभाग जिल्हा परभणी येथे मूळ डॉक्युमेंट्स पडताळणी करता उपस्थित राहायचं आहे। तसेच यापूर्वी कंत्राटी ग्रामसेवक या उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेली होती, मात्र काही उमेदवार अनुपस्थित होते,
त्या उमेदवारांना शेवटची संधी म्हणून दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद परभणी येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी न चुकता उपस्थित राहायचं आहे। त्यामुळे कोणीही अनुपस्थित राहिल्यास यापुढे त्यांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही। तसेच इतर ठिकाणी शासकीय सेवेत असल्यास या पदावर नियुक्तीस इच्छुक नसतील अशा उमेदवारांनी आपला लेखी नकार कार्यालयास कळवावा। तर यापुढील अपडेट याआधी दिलेली होती, तरीही हिंगोली जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक महिलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढे ढकलण्यात आलेले असून नवीन तारखा त्यांना जीमेल आयडीवर परत कळवली जाईल। तसेच कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी यावरील यादीतील उमेदवारांनी मूळ डॉक्युमेंट्स व इतर प्रमाणपत्रासह जिल्हा परिषद हिंगोली येथे दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे। तर यापुढील अपडेट ही नागपूर जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर यापुढील माहिती ही भंडारा जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। तसेच यापुढील अपडेट ही सांगली जिल्हा परिषदेत खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांना आपण सांगितलेले होते की सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकाच वेळेस होणार आहे। त्यामुळे पुढील पदांपैकी आरोग्य सेवक महिला या पदाची तसेच कंत्राटी ग्रामसेवक या पदाची व आरोग्य सेवक पुरुष 50% आणि आरोग्य सेवक पुरुष 40% यावरील 4 पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। आणि मित्रांनो, यावरील 4 पदांची लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून या उमेदवारांना ईमेलवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक लवकरच कळवण्यात येईल। तर मित्रांनो, यापुढे फार थोडे अपडेट राहिलेले असल्यामुळे यातील अहमदनगर जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक महिला, आरोग्य सेवक पुरुष 40% व आरोग्य सेवक पुरुष 50% यावरील 3 पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या याद्यासुद्धा जाहीर झालेल्या आहेत, आपण त्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये डाउनलोड करू शकता। तर यापुढील माहिती चंद्रपूर जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक महिला या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक निवड यादीतील उमेदवारांना ईमेल आयडीवर पाठवलेला असेल। त्यामुळे या आरोग्य सेवक महिलांनी न चुकता उपस्थित राहायचं आहे। तर मित्रांनो, यापुढील शेवटची अपडेट ही रायगड जिल्हा परिषदेत काही उमेदवारांना सूचना करायच्या असतील। यामध्ये फक्त आरोग्य सेवक महिला व आरोग्य सेवक पुरुष 50% व आरोग्य सेवक पुरुष 40% या उमेदवारांच्या परीक्षेच्या निकालाबाबत व कागदपत्र पडताळणीबाबत समस्या आल्या असतील तर अशा उमेदवारांनी खालील क्रमांकावर अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करू शकता व आपल्या समस्या सोडवू शकता। या व्यतिरिक्त कोणाच्या काही अडचणी असतील अशांनी खालील कमेंट्समध्ये कमेंट करू शकता, तर आम्ही त्यांचे प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तसेच यामध्ये आरोग्य सेवक पुरुष 50% या उमेदवारांचे दिनांक 18, 19, 20 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे। तसेच आरोग्य सेवक पुरुष 40% या उमेदवारांचे दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2024 या 2 दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून यावरील आरोग्य सेवक उमेदवारांनी मुख्य पोस्ट ऑफिस समोर आरोग्य विभाग जिल्हा परिषद अलिबाग येथे उपस्थित राहायचं आहे। आणि नेहमीप्रमाणे सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आजपर्यंत 34 जिल्हा परिषदांपैकी यामध्ये जालना, अकोला व छत्रपती संभाजीनगर केवळ 3 जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक महिला यांची अंतिम निवड यादी व समुपदेशन होऊन या महिला उमेदवारांना ऑर्डर देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लवकरच इतर जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक महिलांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच अंतिम निवड यादी व समुपदेशन होऊन ऑर्डर देण्यात येतील अशी माहिती प्राप्त झालेली आहे। तर मित्रांनो, ही होती आजपर्यंत आलेल्या जिल्हा परिषदेतील अपडेट होती। इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित डेली अपडेट मिळवण्यासाठी नवीन प्रेक्षकांनी आजच आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व डेली जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ तो नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।